Today we will see new chapter superposition of waves. आपल्याला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह बघायचं. फर्स्ट वी सी व्हॉट इज वेव्ह. म्हणून वेव्ह म्हणजे काय बघू आपण. व्हॉट इज वेव्ह. वेव्ह नथिंग बट it is the oscillated disturbance traveling through the medium without change of form from one place to another place is called as wave. वेव्ह म्हणजे वेव्ह केव्हा निर्माण होते पहा. तुम्ही एखाद्या तारेला छेडलं. सपोज वी हॅव टेकन अ स्ट्रिंग अँड विच टाईड बोथ एंड अँड वी हॅव प्लग्ड ॲट द सेंटर. व्हायब्रेशन्स आर प्रोड्यूस. जर तुम्ही एखाद्या स्ट्रेच्ड स्ट्रिंगला छेडलं तर व्हायब्रेशन निर्माण होतात, डिस्टर्बन्स निर्माण होतो आणि तो एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे जातो. तुम्ही समजा दुसरं एक्झाम्पल, वॉटर सरफेसवर स्टोन टाकला तर वॉटर सरफेसवर काय निर्माण होतात. वॉटरमध्ये जर स्टोन टाकला तर वॉटर सरफेसवर वॉटरचे वेव्ह निर्माण होतात आणि त्या ठिकाणी त्या वॉटर मीडियमचे पार्टिकल अप अँड डाऊन मोशन करतात, म्हणजे ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. म्हणून व्हॉट इज वेव्ह. And oscillatory disturbance traveling through the medium without change of form from one place to another is called as wave. This is wave. What is wave? An oscillatory disturbance traveling through the medium without change of form from one place to another place is called as wave. त्यांना वेव्ह म्हणतो होतं. वेव्ह मग ऑसिलेटरी डिस्टर्बन्स आहे. ऑसिलेटरी तुम्ही वी हॅव स्टडीड इन ऑसिलेशन्स, ऑसिलेटरी मोशन्स वी हॅव स्टडीड, ते बघितलं आपण. आता ह्यामध्ये ही वेव्ह आहे, ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ही वेव्ह या डायरेक्शनने प्रोपॅगेट होत आहे. डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. हे व्हायब्रेशन आहे, हे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन आहे. या ठिकाणी वेव्ह इथून प्रोड्यूस झाली, इकडे ट्रान्सफर व्हायली. ही ट्रान्सफर्स वेव्ह आहे, ट्रान्सपोर्ट व्हायला लागली. क्रेस्ट आणि ट्रफ आहे त्याच्यामध्ये. आता जेव्हा वेव्ह प्रोड्यूस होते, वेव्ह ट्रान्सपोर्ट एनर्जी बट डज नॉट ट्रान्सपोर्ट पार्टिकल अँड मॅटर. वेव्ह काय करते. वेव्ह ट्रान्सपोर्ट एनर्जी and does not transport matter or particle. वेव्ह काय ट्रान्सपोर्ट करते. एनर्जी ट्रान्सपोर्ट करते. एनर्जी. पार्टिकल ट्रान्सफर होत नाही. का होत नाही. तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. समजा तुम्ही वॉटरमध्ये वी हॅव ड्रॉप अ स्टोन. ऑन दॅट वॉटर सरफेस प्रोड्यूस वेव्ह अँड सपोज वी हॅव केप्ट अ वुडन ब्लॉक ऑन द वॉटर सरफेस. दॅट वुडन ब्लॉक्स मूव्ह अप अँड डाऊन. तो वुडन ब्लॉक खाली आणि वर होतो, फक्त वर खाली होतो, तिथेच राहतो आणि तो ब्लॉक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. याचा अर्थ असा आहे की वेव्ह मधून काय ट्रान्सपोर्ट होते. एनर्जी. ट्रान्सपोर्ट एनर्जी अँड देयर इज नो ट्रान्सपोर्ट or transfer of particle or matter.
पार्टिकल और मॅटर ट्रान्सफर होत नाही तर एनर्जी ट्रान्सफर होते, ऍज वेल ऍज मोमेंटम इज ट्रान्सफर थ्रू द वेव्ह, आणि त्याला आपण वेव्ह म्हणतो. मग वेव्ह म्हणजे काय? डिस्टर्बन्स आहे. तुम्ही पाण्यामध्ये एखादा दगड टाकला, डिस्टर्बन्स निर्माण झाला. तुम्ही we have plucked a stressed string at the center, produce vibrations, oscillatory disturbance. So that an oscillatory disturbance traveling through the medium without change of form is called as wave. हे झालं वेव्हच्या बाबतीत. मग आता वेव्हचे दोन प्रकार, मुख्य दोन प्रकार. वेव्हचे किती प्रकार? दोन प्रकार. ते कोणते? वेव्हचे दोन प्रकार. वेव्ह अनेक प्रकारचे असतात, त्यापैकी दोन प्रकार वेव्हचे. वेव्हचे प्रकार दोन. कोणते कोणते? एक वेव्ह, कोणती वेव्ह? मेकॅनिकल वेव्ह. दुसरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हे दोन प्रकार. मग त्याचा साऊंड वेव्ह, लाईट वेव्ह असे वेगवेगळे प्रकार आहेत वेव्हचे. एक आता व्हॉट इज मेकॅनिकल वेव्ह. पहिले आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय बघू. मेकॅनिकल वेव्ह. व्हॉट इज मेकॅनिकल वेव्ह? अ वेव्ह which required material medium for their propagation is called as mechanical wave. Mechanical wave, a wave which required material medium for their propagation is called as mechanical wave. म्हणजे मेकॅनिकल वेव्हच्या प्रोपॅगेशन साठी मीडियमची आवश्यकता असते. मग एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल मेकॅनिकल वेव्हचं एक्झाम्पल साऊंड. साऊंड जर प्रोपॅगेट होत असेल तर मीडियम पाहिजे. इथे आपण मीडियम आहे म्हणून मी बोलेलं तुम्हाला ऐकायला येते, तुम्ही बोलेलं मला ऐकायला येते, मीडियम असल्यामुळं. तर ज्या वेव्हला मीडियमची आवश्यकता आहे प्रोपॅगेशनसाठी त्या वेव्हला आपण काय म्हणतो? मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्हचं एक्झाम्पल साऊंड इज अ मेकॅनिकल वेव्ह. नाउ वी सी द सेकंड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. दूसरी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव. A wave which do not require material medium for their propagation is called as electromagnetic wave. Example, light. Light is an example of electromagnetic wave. What is electromagnetic wave? A wave which do not require material medium for their propagation is called as electromagnetic wave. आणि एक्झाम्पल लाईट. लाईटच्या प्रोपॅगेशनसाठी मीडियमची आवश्यकता नाही. इट कॅन पास थ्रू व्हॅक्यूम, आणि म्हणून ज्या वेव्हला मीडियमची गरज नाही प्रोपॅगेशनसाठी त्या वेव्हला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. एक्झाम्पल लाईट, रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक. हे दोन वेव्हचे प्रकार, मेकॅनिकल वेव्ह आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. नाउ वी सी द नेक्स्ट, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता आपण बघू प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह पहा. द वेव्ह which
move in a forward direction or a given direction continuously is called as progressive wave. Progressive wave म्हणजे काय? The wave which move in a forward direction or a given direction is called as progressive wave. मग ती ट्रान्सव्हर्स वेव्ह आली, लॉन्जिट्युडल वेव्ह, हे दोन्ही प्रकार प्रोग्रेसिव्ह वेव्हचे आहेत. कारण तुम्ही समजा ट्रान्सव्हर्स वेव्ह ही आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ह ही ट्रान्सव्हर्स इथून प्रोड्यूस झाली आणि या डायरेक्शनने प्रोपगेट व्हायला लागली. ही प्रोपगेशन वाली. इट इज कोणती वेव्ह आहे? इट इज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही झाली प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्हचे दोन प्रकार. कशाहून पडले दोन प्रकार? प्रोग्रेसिव्हचे मुख्य दोन प्रकार, ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडिनल वेव्ह. तर ते बघू आपण. प्रोग्रेसिव्हचे दोन प्रकार, दोन प्रकारच्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह असतात. एक ट्रान्सव्हर्स वेव्ह, दुसरी लॉन्जिट्युडिनल वेव्ह. लॉन्जिट्युडिनल वेव्ह. पहिले आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह बघू. व्हॉट इज ट्रान्सव्हर्स वेव्ह? ट्रान्सव्हर्स वेव्ह. Transverse wave, the vibrations of particle, the vibrations of particles of the medium are perpendicular to the direction of propagation of wave. Direction of propagation of wave. Transverse wave, the vibration of particles of the medium are perpendicular to the direction of propagation of wave is called as transverse wave. ट्रान्सव्हर्स वेव्ह. ज्या मीडियमचे पार्टिकल्स परपेंडिक्युलर व्हायब्रेट होतात, कोणाला? डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. पहा इथे ही आहे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. ही वेव्ह आहे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ही आहे. आणि दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल. हे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन. हे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन आहे, हे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आहे. कसे आहे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन? एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. पहा इथे हे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन, हे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. एकमेकाला डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. म्हणून या वेव्हला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतात. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे द व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम are perpendicular to the direction of propagation of wave is called as transverse wave. म्हणून या वेव्हला काय म्हणतात? ट्रान्सव्हर्स वेव्ह. कारण ह्यामध्ये मीडियमचे पार्टिकल कसे व्हायब्रेट होतात? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. This is the direction of propagation of wave, while this is the direction of vibration of particles. मग हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन परपेंडिक्युलर, आणि म्हणून याला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतात. नाउ वी कॅन सी नेक्स्ट लॉन्जिट्युडिनल वेव्ह. Longitudinal wave is the another type of progressive wave. Longitudinal wave.
longitudinal wave. The wave, the vibrations of the particle of the medium are parallel to the direction of propagation of wave. Is called as longitudinal wave. Is called as longitudinal wave. What is longitudinal wave? The vibrations of the particle of the medium are parallel to the direction of propagation of wave is called as longitudinal wave. ही आहे लॉन्जिट्यूड. या ठिकाणी पार्टिकलचे व्हायब्रेशन्स कसे होतात? पॅरलल. कोणाला? डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. आता पहा, हे आहे रेअरफॅक्शन आणि हे आहे कॉम्प्रेशन. लॉन्जिट्यूडनल वेव्ह मध्ये कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन असतात. ह्यामध्ये पार्टिकल असे व्हायब्रेट व्हायला लागले. दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन, ही डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन आहे आणि हीच डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आहे. डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आहे. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन कसे आहे? एकमेकाला पॅरलल आहे. ही इज डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आणि ही इज डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन. ये डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन आणि हे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. दोन्ही कसे आहेत? एकमेकाला पॅरलल आहेत. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन कसे आहेत? एकमेकाला पॅरलल आहेत आणि म्हणून ह्या वेव्हला काय म्हणतात? लॉन्जिट्युडिनल वेव्ह. द व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल of the medium are parallel to the direction of propagation of wave is called as longitudinal wave. हे झाले दोन प्रकार, प्रोग्रेसिव्ह आणि प्रोग्रेसिव्हचे दोन प्रकार, ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ओके.